नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. जर आपण एखादा विद्यार्थी असाल, नाही तर आपण घर बसल्या काम शोधत असाल, तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे. कारण जो मी आपल्याला मार्ग सांगणार आहे, जसे की आपल्याला माहीत आहे, मी मीशो ॲप्लिकेशनबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. याच्यातून कसे पैसे मिळतात, कसे काम करायचे, कसे आपल्याला पूर्ण स्टेप बाय स्टेप कसं आपल्याला इथं अकाउंट बनवायचं, पूर्ण माहिती मी आपल्याला यामध्ये देणार आहे. आणि याच्या मदतीने खूपच मानसिक पैसे कमवतात, त्याचं प्रूफ पण मी आपल्याला दाखवणार आहे. कारण मी यामध्ये स्वतः काम केलेलं आहे आणि माझं पेमेंट प्रूफ मी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दाखवणार आहे. म्हणजे मी स्वतः किती यामधून पैसे कमवले ते सर्वात पहिल्यांदा मी आपल्याला दाखवणार आहे. त्यानंतर कसे काम करायचे ते मी आपल्याला पुढे शिकवणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि स्टेप बाय स्टेप सांगतो की यामध्ये कसे पैसे कमवायचे, कसे अकाउंट बनवायचे, पूर्ण माहिती मी आपल्याला देऊन घेतो. सगळ्यात पहिल्यांदा पेमेंट प्रूफ दाखवून घेतो. आपण बघू शकता इथं माय पेमेंट मी इथं ओपन केलेलं आहे. तर हे जे स्क्रीनशॉट आहे मी माझ्या दुसऱ्या मोबाईलवरून याच्यामध्ये पाठवलं आहे. कारण माझा दुसऱ्या मोबाईलमध्ये हे मीशो ॲप्लिकेशन लॉग इन आहे, त्याच्यावरतून मी इथं पाठवलं आहे. पुढे मी आपल्याला डायरेक्टली लॉग इन करून माझा अकाउंट पण दाखवणार आहे. तर आपण बघू शकता 13 ऑक्टोबरला इथं 804 रुपये माझ्या बँकमध्ये इथं ट्रान्सफर केलेले आहे. त्यानंतर आपण बघू शकता इथं 6 ऑक्टोबरला 874 रुपये माझे ट्रान्सफर झाले आहे. त्यानंतर आपण बघू शकता इथं 299. त्यानंतर आपण बघू शकता 1410 असे भरपूर वेळेस इथं माझे ट्रान्झॅक्शन झाले आहे. टोटल अर्निंग आपण बघू शकता इथं माझे आहे 6314. त्यानंतर आपण बघू शकता पेंडिंग अमाऊंट म्हणजे येणारी इन्कम आहे, अजून ती यायला बाकी आहे. तर आपण बघू शकता इथं एवढी माझी इन्कम अजून इथं रुपये यायचे बाकी आहे. ते आल्यानंतर मी माझ्या बँकमध्ये हे पण ट्रान्सफर करू शकतो. अशा प्रकारे आपण बघू शकता इथं 20 ऑक्टोबरला मी आपल्याला ओपन करून दाखवत आहे. इथं 1410 रुपये माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आहे, आपण बघू शकता इथं. आणि हे जे पैसे ट्रान्सफर केले जातात मीशो ॲप्लिकेशनवरतून, ते आपल्या प्रत्येक मंगळवारी ट्रान्सफर केले जातात. आपण जो पण बँक इथं लिंक केला असतो त्याच्यामध्ये प्रत्येक 20 मंगळवारी आपल्या हप्त्यातून एक बार मंगळवारी इथं आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात. आपण जो पण बँक अकाउंट नंबर दिला असेल त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली आपले जेवढे पण पैसे जमा होतात ते मंगळवारी ट्रान्सफर केले जातात. तर आणि ते ट्रान्सफर केल्यानंतर आपण बघू शकता इथं 2 ते 3 दिवस वर्किंग डेज म्हणजे कामासाठी लागतात आणि 2 ते 3 दिवसात आपल्या बँकमध्ये ते पैसे जमा होऊन जातात. मंगळवारी आपल्या बँकमध्ये ट्रान्सफर केले जातात. तर आपल्याला मंगळवारी पण मिळू शकतात आणि नाही तर बुधवारी शुक्रवारी पण हे मिळू शकतात. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला पेमेंट प्रूफ दाखवून घेतलं. कारण मी कोणतं पण ॲप्लिकेशन जर सांगत असेल तर त्याचं सगळ्यात पहिल्यांदा पेमेंट प्रूफ दाखवत असतो. त्यानंतर त्या ॲप्लिकेशनबद्दल मी माहिती सांगत असतो. कारण आपल्याला पण यावरती विश्वास बसला पाहिजे, नक्की हे ॲप्लिकेशन पैसे देतं तरच आपण यावरती काम करू शकता. त्यासाठी मी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पेमेंट प्रूफ दाखवून घेतो. तर आपल्याला पण असेच पैसे कमवायचे जर व्हिडिओ पाहिजे असेल तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही लगेच क्लिक करून घ्या आणि या व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या. तर आपण बघू शकता असं ॲप्लिकेशन मी ओपन केलेलं आहे. तर अकाउंट बनवून मी सगळ्यात पहिल्यांदा दाखवणार आहे, त्यानंतर कसे पैसे येतात ते मी आपल्याला पुढे शिकवणार आहे. तर ॲप्लिकेशन मी ओपन करत आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारे उघडून येईल. तर आता आपल्याला इथं कंटिन्यू इथं क्लिक करायचं आहे. जसं आपण इथं क्लिक करता आपण बघू शकता इथं मोबाईल नंबर टाकण्यासाठी इथं ऑप्शन आहे. तर आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकून इथं लॉग इन करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला इथं एक मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि सेंड OTP इथं क्लिक करावं लागेल. तर मी एक मोबाईल नंबर इथं टाकून घेतो. तर आपण बघू शकता मोबाईल नंबर मी टाकलेला आहे. त्यानंतर सेंड OTP इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आता मी सेंड OTP इथं क्लिक करत आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर इथं व्हेरीफाय केला जाईल आणि आपला OTP टाकल्यानंतर असा आपला मोबाईलवरती उघडून येईल. तर आपण बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे, इथं कंटिन्यू इथं क्लिक करायचं आहे. आपल्या लोकेशनला इथं परमिशन द्यायची, त्यानंतर स्टोरेजला इथं परमिशन द्यायची आणि कॉन्टॅक्ट्सला आपली परमिशन द्यायची. त्यासाठी आपल्याला इथं कंटिन्यू इथं क्लिक करायचं. त्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारे उघडून येईल. तर आपल्याला मेल फिमेल इथं सिलेक्ट करायचे. तर आपण बघू शकता इथं मी मेल सिलेक्ट करतो आणि त्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारे उघडून येईल. आपलं इथं अकाउंट इथं लॉग इन झालेलं आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथं वरती जाऊन आपल्याला अकाउंट इथं एडिट करावं लागेल. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक सेटिंग करायची, म्हणजे आपल्याला रेफर कोड टाकायचा आहे. त्याने आपल्याला प्रत्येक सेल मागे जास्त पैसे मिळणार आहे हे आपल्याला नक्कीच टाकायचं आहे. कारण आपल्याला इथं 10 ते 20% जास्त मिळणार आहे प्रत्येक याच्यात. पुढे मी आपल्याला सांगणार आहे कसं आपल्याला पैसे मिळणार आहे. परंतु आपल्याला इथं प्रत्येक सेल केल्यानंतर आपल्याला 10 ते 20% एक्स्ट्रा मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं अकाउंटवरती यायचे. त्यानंतर आपण बघू शकता इथं इंटर रेफर कोड इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला क्लिक करून आपण बघू शकता अशा प्रकारचा रेफर कोड आपल्याला इथं टाकायचा आहे. आपण याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. आपण बघू शकता हा रेफर कोड आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळेल, नाहीतर आपण डायरेक्टली इथून पण बघून लिहून पण घेऊ शकता. जसे का आपण बघू शकता रेफर कोड आहे JHM
TUCB 53411 आपण बघू शकता अशा प्रकारे रेफर कोड आहे। तर आपण हा जर टाकला आणि इथं सबमिट इथं क्लिक केलं तर आपण बघू शकता आपल्याला प्रत्येक सेल मागे इथं 40% एक्स्ट्रा भेटणार आहे आणि मॅक्झिमम आपण बघू शकता इथं 200 रुपयेपर्यंत आपण इथं ऑफमध्ये म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा बेनिफिट इथं मिळणार आहे रेफर कोड यूज केला तर आपल्याला हा रेफर कोड नक्कीच यूज करायचा आहे जेणेकरून आपल्याला इथं जास्त पैसे मिळण्यात मदत होणार आहे। तर चला हे रेफर कोड टाकल्यानंतर आपल्याला इथं सबमिट इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं होम पेजवरती यायचं आहे आणि त्यानंतर आपण बघू शकता इथं कोपऱ्यात तिथं गोल आयकॉन आहे इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपली प्रोफाईल इथं ओपन होऊन येईल तर आपल्याला इथं सगळ्यात पहिल्यांदा आपली प्रोफाईल एडिट करायची आहे आपली पूर्ण डिटेल इथं फिल करायची आहे। तर आपण बघू शकता अशा प्रकारे ओपन झालेलं आहे तर आपल्याला इथं एडिट प्रोफाईल इथं क्लिक करायचं आहे। तर आपण बघू शकता अशा प्रकारे तर आता मी थोडीशी प्रोफाईल एडिट केलेली आहे तर पुन्हा मी आपल्याला सांगणार आहे कशी एडिट करायची आहे। तर आपण बघू शकता अशा प्रकारे उघडून येईल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपलं इथं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर आपण जो लॉग इन केला होता तो आपल्याला दिसेल। त्यानंतर आपल्याला इथं एक ईमेल आय डी आपल्याला टाकायचा आहे आपला स्वतःचा ईमेल आय डी इथं टाकायचा आहे। त्यानंतर जनरल इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल इथं मी मेल सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर आपण बघू शकता आपल्याला कोणकोणती लँग्वेज म्हणजे भाषा येते ती आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी इथं आपल्याला क्लिक करायचं आहे जसं की मी इथं मराठी हिंदी सिलेक्ट केलं आहे। त्यानंतर ओके इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे तर आता आपल्याला खाली आल्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारे उघडून येईल तर आपल्याला इथं अबाउट मी म्हणजे आपल्या स्वतःविषयी माहिती टाकायचं आहे। तर इथं मी टाकलेलं आहे आय एम स्टुडंट आपण बघू शकता आपण पण असं टाकले तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर माय बिझनेस नेम इथं आपण काही पण टाकू शकता जसं की मी इथं एक्झाम्पल देण्यासाठी आपल्याला इथं यूट्यूब टाकलेलं आहे आपण काही पण टाकू शकता नाहीतर आपण जर काहीच नसेल करत तर आपण इथं नो केलं तरी चालेल। त्यानंतर आपण बघू शकता इथं आपला ॲड्रेस टाकायचा आहे इथं आपलं बिल्डिंग नेम नाहीतर आपण बघू शकता इथं आपलं कॉलनी सिटी इथं नाव टाकायचं आहे। त्यानंतर आपला पिनकोड इथं आपल्याला टाकायचा आहे जो पण आपला एरियाचा पिनकोड असतो तो आपल्याला इथं टाकायचा आहे कारण आपल्या बँकमध्ये पेमेंट घेण्यासाठी आपली ही डिटेल टाकणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण बघू शकता इथं सिटी टाकल्यानंतर आपली स्टेट इथं सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे तर आपल्या इथं महाराष्ट्र इथं सिलेक्ट करायचं आहे तर जसं की मी इथं महाराष्ट्र सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं सेव्ह करायचं आहे तेव्हा तर आपण बघू शकता इथं ऑदर इम्पॉय इथं आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ इथं आपल्याला टाकायची किती आपली जन्मतारीख आहे ते आपल्याला टाकायची मी आपल्याला इथं एक्झाम्पल देण्यासाठी इथं एक डेट ऑफ बर्थ टाकले त्यासाठी आपल्याला इथं सिलेक्ट करायची आपली डेट ऑफ बर्थ अशा प्रकारे। त्यानंतर ओके इथं क्लिक करायची त्यानंतर आपण बघू शकता इथं मॅरिड स्टेटस आपल्याला टाकायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता मॅरिड सिंगल इथं आपलं डिवोर्स इथं काही पण असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं तर मी इथं सिंगल सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर आपण बघू शकता इथं नेम ऑफ किड्स म्हणजे आपले किती मुलं आहेत ते आपल्याला टाकायचं आहे तर आता इथं आपण नन केलं तरी चालेल। त्यानंतर आपण बघू शकता खाली आल्यानंतर आपण बघू शकता खूपच ऑप्शन आहे ते एक एक मी आपल्याला सांगून घेतो जसं की इथं झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि एज्युकेशन आपण बघू शकता इथं आपलं एज्युकेशन इथं टाकायचं आहे तर मी इथं एज्युकेशन माझं टाकलं आहे। त्यानंतर आपण बघू शकता इथं आपण काय करतं ते आपल्याला टाकायचं आहे तर मी स्टुडंट इथं सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर आपण बघू शकता मंथली इन्कम इथं आपल्याला सिलेक्ट करायचे आहे तर आता आपण इथं आपली इन्कम काय पण सिलेक्ट केली तरी चालेल तर आपल्याला दाखवण्यासाठी मी इथं एक इन्कम इथं सिलेक्ट केलेलं आहे। तर हे दोन्ही इथं प्रायमरी आणि ऑदर इन्फो इथं आपली पूर्ण झाल्यानंतर इथं सेटिंगवरती आपल्याला काहीच नाही करायचं आहे हे दोन्ही आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि सेव्ह इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। तर ही पूर्ण डिटेल आपली टाकल्यानंतर प्रायमरी आणि ऑदर इन्फो ही पूर्ण डिटेल टाकल्यानंतर आपल्याला सेव्ह इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर आपली सक्सेसफुली पूर्ण डिटेल सेव्ह होऊन जाईल। तर आपले ही डिटेल सेव्ह झाल्यानंतर आपल्याला कसे काम करायचे मी आपल्याला सगळं आता डिटेलमध्ये सांगून घेतो। पूर्ण प्रोफाईल आपली एडिट झालेली आहे त्यानंतर आपला रेफर कोड पण आपण टाकलेला आहे जेणेकरून आपल्याला जास्त इथं पैसे मिळणार आहे। तर आता कसे काम करायचे हे आपण समजून घेऊया स्टेप बाय स्टेप। होऊ शकता मी ॲप्लिकेशनच्या मदतीने नव्हे तर साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्यासाठी इथं एक पेज तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये ते मी आपल्याला समजून सांगत आहे। जसं की आपण बघू शकता एक टी शर्ट ते ॲप्लिकेशनवरती आहे त्याची प्राईस आहे 200 रुपये। असं आपण कोणता पण प्रोडक्ट गवसायचा आहे जो की चांगला असेल त्याची प्राईस कमी असेल असा प्रोडक्ट आपल्याला गवसायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तो शेअर करायचा म्हणजे दुसऱ्यांना पाठवायचा आहे त्याचा फोटो आपण जसं त्याच्यावरती शेअरवरती क्लिक करा तर फक्त त्या प्रोडक्टचा आपल्याला फोटो सेंड होतील त्याची किंमत किती आहे ते शेअर नाही होणार कोणाला पण त्याची किंमत समजणार नाही आपण शेअर केल्यानंतर फक्त फोटो सेंड केले जातील। आपल्याला हे फोटो फेसबुक नाही तर इंस्टाग्राम नाही तर व्हॉट्सअपच्या मदतीने शेअर करायचे आहे दुसऱ्यांना। तर आपल्याला हे शेअर केल्यानंतर आपल्याला आपला स्वतःचा फोन नंबर तिथं खाली द्यायचा आहे त्या प्रोडक्टच्या खाली आपला स्वतःचा फोन नंबर द्यायचा आहे आणि आपल्याला काय सांगायचं
करायचं आहे की हा प्रोडक्ट कोणाला पण आवडल्यास कोणाला पण खरेदी करायचा असल्यास तर आपल्याला काय करायचं आहे, आपला फोन नंबर द्यायचा आहे आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करायला सांगायचं आहे. तर हा आपल्याला प्रोसेस करायची आहे, ही प्रोसेस आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. आपला फोन नंबर आपल्याला सेंड करायचा आहे. जास्तीत जास्त आपण प्रोडक्ट शेअर करणार असाल तर आपल्याला फेसबुक हा चांगला मार्ग आहे. आपल्याला जास्तीत जास्त ग्रुप जॉईन करायचे. ग्रुप जॉईन केल्यानंतर आपल्याला आपल्या मित्रांना आपल्या ग्रुपवरती कोणता पण प्रोडक्ट शेअर करायचे त्याचे फोटोज. त्यानंतर कोणाला पण आवडल्यास तो नक्कीच त्या आपल्याशी कॉन्टॅक्ट करेल. कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपल्याला काय करायची, त्याची किंमत आपल्याला सांगायची. जसं की हा टी शर्ट आहे, त्या ॲप्लिकेशनवरती 200 रुपये याची किंमत आहे, पण आपण त्याला थोडी एक्स्ट्रा किंमत सांगायची जेणेकरून आपल्याला जास्त बेनिफिट्स मिळणार आहे, त्याचं डिस्काउंट आपल्याला मिळणार आहे. जसं की हा 200 रुपयाचा शर्ट आहे, आपण शेअर केल्यानंतर आपण त्याची किंमत 550 रुपये 350 रुपये इथं आपण त्याची किंमत सांगितली. तर आपल्याला काय करायचं, त्याला जर हा शर्ट आवडला असेल तर तो आपल्याला काय करणार, हे पैसे आपल्याला देणार. तर हे ॲप्लिकेशन 200 रुपये कापून घेणार आणि 150 रुपये आपल्या अकाउंट म्हणजे आपल्या वॉलेटमध्ये जमा करणार आणि ते आपल्या प्रत्येक मंगळवारी बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाणार. म्हणजे आपल्याला स्वतःला इथं काही विकत घ्यायचं नाही, आपल्याला फक्त फोटो सेंड करायचे. आवडल्यास आपल्याला काय करायचे, त्याची किंमत आपल्याला स्वतःना थोडी वाढवून सांगायची. म्हणजे आपलं कमिशन आपल्याला इथं सांगायचं आहे. जसं की 150 रुपये आपल्याला एक सेल मागे इथं निघणार आहे, तर आपल्याला ते कमिशन सांगायचं आहे. त्यानंतर आपल्याला तो समोरचा व्यक्ती स्वतःचा ॲड्रेस पाठवणार की हा ड्रेस कुठं डिलिव्हर करायचं, कुठं पाठवायचं आहे. तर आपल्याला तो ॲप्लिकेशनवरती यायचं आहे आणि त्याचा ॲड्रेस फिल करायचा आहे आणि आपण तिथं कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन असतं. जेव्हा हा ड्रेस त्या व्यक्तीपर्यंत जाईल तेव्हा तो पैसे देईल आणि पैसे आल्यानंतर त्या अकाउंटवरती आपल्या जमा होतील 150 रुपये आणि 200 रुपये ते अकाउंट या शेअरचे त्याला घेणार आहे. म्हणजे स्वतः ॲप्लिकेशन ठेवून घेणार आहे आणि 150 रुपये आपलं कमिशन आपल्याला देऊन टाकणार आहे आपल्या अकाउंटवरती, आपल्या वॉलेटच्या ऑप्शनमध्ये. म्हणजे सर्व मी आपला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगितले आहे. एक कोणता पण प्रोडक्ट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, तो शेअर करायचा आहे व्हॉट्सअप, फेसबुक कुठे पण आपल्याला शेअर करायचं आहे. दुसऱ्यांना आवडल्यास ते आपल्याला आपल्याशी कॉन्टॅक्ट करणार. त्यांना आपण प्राईस सांगायची, किती आपल्याला सांगायची. आपण इथं फक्त 50 रुपये पण कमिशन काढू शकता. त्यानंतर आपल्याला कमिशन आपली प्राईस सांगितल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यांचा ॲड्रेस सांगायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे. ते आपण ॲड्रेस आल्यानंतर त्यांच्या ॲड्रेसवरती हा डिलिव्हरी करायचं. म्हणजे त्यांचा ॲड्रेस तिथं टाकायचं, कुठं डिलिव्हरी करायचा, हा टी शर्ट नाही तर दुसरा कोणता पण प्रोडक्ट. त्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला त्याचं कमिशन मिळणार आहे. आपण ही डिलिव्हरी ऑनलाईन पण करू शकतो. जर तो समोरचा व्यक्ती आपल्याला लगेच पैसे देत असेल तर आपण ऑनलाईन पण करू शकतो. तर आपल्याला ऑनलाईन नसेल करायचं तर आपण कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे जेव्हा त्या समोरच्या व्यक्तीकडे हा टी शर्ट पोहोचेल त्यानंतरच तो व्यक्ती पैसे देणार आणि पैसे दिल्यानंतर ते ॲप्लिकेशनवरती जमा होणार. 200 रुपये या शेअरचे ते ॲप्लिकेशन ठेवून घेणार आणि वरचे जितके बी कमिशन आपण जोडले होते, सांगितले होते, ते कमिशन आपल्या अकाउंटवरती जमा केले जाणार. तर अशा प्रकारे हे काम आहे. आपल्याला कुठं पण दुकान टाकायचं नाही, आपल्याला फक्त फोटो शेअर करायचे, आवडल्यास त्यांना डिलिव्हर करायचे आपल्या ॲप्लिकेशनच्या मदतीने. पूर्ण प्रोसेस ॲप्लिकेशनवरती आहे. त्यासाठी मी ॲप्लिकेशन पुन्हा ओपन करतो आणि सांगतो कसं आपल्याला प्रोसेस करायची आहे. आता तर आपण बघू शकता अशा प्रकारे आपण प्राईस सेंड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जसं की आपण बघू शकता इथं मी थोडी एक्स्ट्रा प्राईस सेंड केलेली आहे व्हॉट्सअपच्या मदतीने. त्यानंतर आपल्याला हा शेअर सेंड करायचा असल्यानंतर आपल्याला फ्री शिफ्टिंग इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण बघू शकता त्या शेअरची पूर्ण इथं डिटेल्स येईल. तर आपल्याला जसं पण शेअर पाहिजे असेल त्याची लांबी रुंदी जेवढी पण पाहिजे असेल ती आपल्याला सिलेक्ट करायची. पूर्ण ऑप्शन येतातच. तर मी एक शर्ट इथं सिलेक्ट करून घेतो. जसं काय हा शर्ट मी सिलेक्ट केलेला आहे. तर आपण बघू शकता पूर्ण इथं त्याची डिटेल आलेली आहे. तर आपल्याला पूर्ण डिटेल इथं फिल करायची आहे. तर आपण बघू शकता इथं पूर्ण डिटेल आहे त्या शेअरची. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यापासून मी आपल्याला सांगत आहे की काय काय डिटेल आपल्याला इथं टाकायची आहे. त्यासाठी आपण बघू शकता ॲड टू कार्ड इथं आपल्याला क्लिक करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा. त्यानंतर आपण बघू शकता अशा केल्यानंतर आपल्याला इथे एक साईज सिलेक्ट करायची आणि कंटिन्यू इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारे येईल. तर आपल्याला इथं कार्डमध्ये ॲड झाले तर आता आपल्याला कट करायचं आहे. तर आपण बघू शकता इथं वरती कार्डमध्ये ते ॲड झालेलं आहे. तर ॲड झाल्यानंतर आपण बघू शकता आपण इथं ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकतो. कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन आहे. त्याचबरोबर 3 ऑप्शन इथं आपल्याला मिळतात, पेटीएम, कॅश ऑन डिलिव्हरी आणि ऑनलाईन. तर या पद्धतीने आपण इथं पेमेंट करू शकतो. त्याचं कमिशन आपल्याला मिळणारच आहे. तर आपल्याला दाखवण्यासाठी मी इथं पेटीएम सिलेक्ट केलेलं आहे. तर पेटीएम सिलेक्ट केल्यानंतर आपण बघू शकता या शेअरची प्राईस आहे 268. त्यानंतर आपण बघू शकता आपलं कमिशन इथं मिळणार आहे आपल्याला 100 रुपये आणि हा शर्ट त्या पुढच्या व्यक्तीला जाणार आहे 368ला. 100 रुपये आपलं कमिशन आणि या शेअरची प्राईस आहे 268. म्हणजे टोटल प्राईस आहे 368. त्याचं आपलं 100 रुपये कमिशन आपल्या अकाउंटमध्ये जमा केले जातात. तर आपण बघू शकता जसं की एक प्रोडक्ट मी इथं आपल्याला पुन्हा इथं सिलेक्ट करून दाखवतो. जसं का हा टी शर्ट आहे त्याची पूर्ण डिटेल इथं आपण बघू शकता. इथं किती आपल्याला साईजचा पाहिजे, कसं आपल्याला इथं लांबी रुंदी
पूर्ण डिटेलमध्ये इथं प्रोडक्ट डिटेलमध्ये आपण बघू शकतो. इथं पूर्णच्या पूर्ण डिटेल इथं दिलेली असते. तर आपल्याला जसं पाहिजे इथं आपल्याला साईज सिलेक्ट करायची आहे, समोरच्या व्यक्तीला ते प्रोडक्ट सेंड करायचे आहे, त्याचं कमिशन आपल्याला मिळणार आहे. तर अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन काम करतं आणि याच्यामध्ये त्याने आपण पैसे कमवू शकता. आपण दिवसाला समजा फक्त 2च प्रॉडक्ट सेल केले, आपण विचार करून बघू शकता. आपण समजा एखादा 200 रुपयाचा प्रोडक्ट आहे, तो दुसऱ्यांना शेअर केला. आपण फक्त दिवसाला 2च प्रोडक्ट सेल केले, दुसऱ्यांना असं फोटो पाठवून त्यांना आवडल्यास त्यांच्या ॲड्रेसवरती डिलिव्हर केले. तर ते डिलिव्हरचे आपल्याला फक्त 2च प्रॉडक्ट आपण दिवसातून सेल केले, तर आपण 150 रुपये जर कमिशन काढले तर आपल्याला घर बसल्या आपल्याला 300 रुपये इथं रोज पडणार आहे. आपण 5 ते 6 प्रोडक्ट सेल केले दिवसाला तर आपल्याला 1000 ते 1200 रुपये इथं दिवसाला कमिशन भेटणार आहे घर बसल्या. आपण विचार करू शकता. हे आपल्याला थोडं अवघड काम वाटत असेल, परंतु आपण एकदा करायला सुरुवात केली तर हे काम अजिबात अवघड नाही आणि याच्यामध्ये खूपच लोक काम करतात. जास्त करून जे घर बसल्या गृहिणी असतात त्यांच्यासाठी हे काम सगळ्यात चांगलं काम आहे आणि खूपच लोक यामध्ये काम करत आहे सध्या पण. आणि खूपच लोक अजून यामध्ये अकाउंट बनवून पैसे कमवायला सुरुवात पण केली आहे. तर आपण पण याच्या मदतीने पैसे कमवू शकता. खूपच सोपा मार्ग आहे. आपल्याला या व्हिडिओमध्ये थोडं अवघड वाटलं असेल की हे पूर्ण जेनचिटचं काम आहे, कधी लिंक शेअर करायची, कसं आपल्याला फोटो सेंड करायचे, कसे कॉन्टॅक्ट नंबर मिळणार, हे पूर्ण आपल्याला थोडं वेगळं वाटत असेल, परंतु आपण एकदा काम करायला सुरुवात केली तर हे काम खूपच सोपं आहे. खूपच लोक करतात ज्यांना अनुभव आलेला आहे. दिवसाला ते फक्त 4 ते 5 प्रोडक्ट सेल करतात. त्याचे कमिशन त्यांना 1000 ते 1500, काही ठिकाणी आपल्याला 2 ते 3000 रुपये इथं नुसते प्रोडक्ट सेल करायचे मिळत असतात. एवढं चांगलं हे ॲप्लिकेशन आहे. याच्यामध्ये त्यांना आपण चांगले पैसे कमवू शकता. तर हे चांगला पर्याय आपल्याला घर बसल्या पैसे कमवण्यासाठी. याच्यामध्ये मी खूपच टॉपिक कवर केलेलं आहे. ते आपल्याला समजले नसतील तर कमेंट करा. आणि आपल्याला यामध्ये मी पूर्ण टॉपिक कवर करण्याचा प्रयत्न पण देखील केलेला आहे. मी काही टॉपिक इथं विसरलो असेल तर आपण नक्कीच कमेंट करा. आपल्याला काही समजलं नसेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला नक्कीच ते टॉपिक कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढचा व्हिडिओ अजून एक येणार आहे पूर्ण डिटेलमध्ये. मी याच्यामध्ये काही टॉपिक विसरलो पण असेल ते पण मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. आपल्या काही शंका असेल तर त्या पण नक्कीच कमेंट करा, त्याचा रिप्लाय आपल्याला नक्कीच भेटणार आहे. तर चला, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. जी बेल ती लाईक क्लिक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.